जय शिवराय मित्रांनो, कल्पना करा 16व्या शतकाची, जेव्हा ना मोबाईल होता, ना इंटरनेट, ना रेल्वे, तरीही महाराजांना शत्रूच्या हालचालीची माहिती काही तासात मिळायची आणि त्यांच्या आदेशही वाऱ्याच्या वेगाने मावळ्यापर्यंत पोहोचायचा. हे कसं शक्य होतं? आग्रा असो वा दक्षिण मोहीम, महाराजांच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य होतं त्यांची संदेशवहन यंत्रणा. आज आपण इतिहासाच्या अशा एका पानाबद्दल बोलणार आहोत ज्याने शत्रूच्या छातीत धडकी भरवली होती. चला तर मग जाणून घेऊया शिवरायांच्या टपाल यंत्रणेचा तो अद्भुत गनिमी काप. महाराजांनी स्वराज्यात सांडणे स्वार, उंटाचे स्वार आणि जोडीदार धावणारे हरकाळे यांचे एक जाळे विणले होते. प्रत्येक 10-15 मौलावर चौकी किंवा तळ असायचे. एका धावणारा माणूस आपला निरोप घेऊन पुढच्या चौकीपर्यंत जायचा. इथे दुसरा ताजातवाना माणूस तो निरोप घेऊन पुढे धावायचा. ही साखळी 24 तास अखंड चालू असायची. पोर्तुगीज दस्तावेजात असे आढळते की महाराजांच्या पत्राचा वेग इतका प्रचंड होता की डच आणि इंग्रजही आश्चर्यचकित व्हायचे. शत्रूला वाटायचं महाराजांकडे काहीतरी जादूटोणा आहे. जर हे पत्र शत्रूच्या हाती लागलं तर महाराजांनी याचाही सोय केली होती. पत्रामध्ये सांकेतिक शब्द वापरले जायचे. पत्रावर असलेली राजमुद्रा हे अधिकृत प्रतीक होते. पण महत्त्वाचं पत्र कधी कधी लाख लावून सील केली जायची, अन्यथा हे निरोप तोंडी असायचे, जेणेकरून पुरावा उरणार नाही. निरोप देणाऱ्या मावळ्याला जर शत्रूने पकडलं तर निरोप मर्तीत, पण शत्रूला पत्ता लागणार नाही अशी त्यांची निष्ठा होती. अफजल खानाच्या वधावेळी असो वा पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका होताना महाराजांचे संवेदनशील अचूक होते. पन्हाळ्यावरून महाराज निसटले हे विशाळगडावर तोफांचा आवाज होईपर्यंत शत्रूला कळले नव्हते. पण विशाळगडावरून रायगडावर निरोप पोहोचण्यासाठी या धावपट्टीतून जीवाची बाजी लावली होती. डोंगरदऱ्यात, घनदाट जंगल आणि हिंसक श्रोपदे यांची पर्वा न करता हे पोस्टमन स्वराज्यात जिवंत ठेवत होते. मित्रांनो, आपण फक्त युद्ध पाहतो, पण त्या युद्धामागे असलेले हे नियोजन आणि व्यवस्थापन, मॅनेजमेंट ही महाराजांची खरी ताकद होती. आजच्या फास्ट फॉरवर्ड युगात आपण शिवरायांच्या या वेगाचा विसर पडू नये. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक युनिक विषयासह. जय जिजाऊ, जय शिवराय.